आणि मुंबईतल्या एका मोठ्या दृश्यांकडे आपण जाऊया। शिवालयाबाहेर काजू आंबा उत्पादकांचं आंदोलन सुरू आहे। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि यावेळी मोठा तणाव या आंदोलनाच्या वेळी निर्माण झालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, त्याचबरोबर महादेव जानकर या सर्वांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। गिरगाव चौपाटीपासून निघणारा हा मोर्चा शिवालयाच्या बाहेरच पोलिसांनी या ठिकाणून मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। वर्षा बंगल्यावर हा मोर्चा निघणार होता, मात्र मोर्चा पुढे सरकण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत या सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सर्वांना पोलीस ताब्यात घेताना महादेव जानकर हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांना उचलून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर यावेळी हवामान बदलाचा काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। नुकसान झालेल्या आंबा उत्पादकांना हेक्टरी 5 लाख आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी करत आज हे आंदोलन निघालं होतं। मात्र आंदोलन पुढे सरकण्याआधीच पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आंबा काजू उत्पादकांनी सुरुवातीपासूनच खरं तर ही मागणी केलेली होती। राजू शेट्टी यांची त्यांना साथ मिळाली। राजू शेट्टींनी सातत्यानं हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून लावून धरलेला होता आणि त्यामुळे आज 15 मेला वर्षावर मोर्चा निघणार अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे आज मोर्चा वर्षावर धडकणार होता, मात्र त्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक मेळावे झाले, मोर्चे झाले, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि मग राज्य शासनानं नुकसानीचा मोबदला म्हणून हेक्टरी 22,000 रुपये आणि आंब्याच्या प्रतिझाडाला म्हणजे 220 रुपये आणि काजूच्या प्रतिझाडाला 110 रुपये मदत देण्याचं जाहीर केलेलं। मात्र ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन आता निघालेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी या आंदोलनावर वेगवेगळ्या ठिकाणाहून लक्ष ठेवून आहेत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, काय नेमकी सध्या आंदोलनाची स्थिती आहे आणि कोणाकोणाला पोलिसांनी ताब्यात तीव्र आणि काय नेमकं आंदोलनामध्ये काय चालू आहे सध्या? थोड्या वेळापूर्वी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे शिवालय परिसरामध्ये सध्या शांतता असलेली पाहायला मिळते। कारण जे सर्व काही आंदोलन करणारे नेते होते, त्याचबरोबर आंदोलक होते, ते सर्व शिवालय या ठिकाणी जमले होते काही वेळापूर्वी आणि इथून ते तिथून गिरगाव चौपाटीत वर्षा बंगला असा मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन केलं गेलं होतं। परंतु तत्पूर्वीच सर्व नेत्यांना आंदोलन करणाऱ्या या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शिवालयाच्या बाहेरच ते पडणार होते। हे सर्व त्यामध्ये राजू शेट्टी असतील, त्याचबरोबर महादेव जानकर असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, दीपक पवार जे मुंबईतले मराठी समितीसाठी काम करणारे आणि यावेळी आंदोलकांनी आंबे देखील फेकून पोलिसावर फेकलेले पाहायला मिळाले। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या संपूर्ण पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यानंतरच एक शंका उपस्थित केली जात होती की या सर्व नेत्यांना याच ठिकाणी अटक केली जाईल, ताब्यात घेतलं जाईल आणि त्यानुसार सर्व नेत्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं। यावेळी मोठा राडा झालेला पाहायला मिळाला, कारण पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली, बाचाबाची झालेली नेत्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये झालेली पाहायला मिळाली। त्यावेळी रास्ता रोको देखील यावेळी आंदोलकांनी केला, कारण ज्या मागण्या होत्या त्या मागण्या धरून सरकारच्या विरोधात आणि थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर हा मोर्चा काढला जाणार होता। सर्वांना अपेक्षा होती की मोर्चा हा गिरगाव चौपाटीवरून निघेल, परंतु त्या ठिकाणी अडवलं जाईल। परंतु थेट शिवालय या ठिकाणी जे मंत्रालयाजवळच्या समोरच्या जे बंगले आहेत त्या ठिकाणी शिवालय या ठिकाणीच सर्व नेत्यांना अडवण्यात आलं आणि ताब्यात घेण्यात आलं। आता या सर्व नेत्यांना आसपासच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला आहे। मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला असेल, आझाद मैदान पोलीस स्टेशन असेल, या परिसरातली जे पोलीस स्टेशन आहेत, परेड पोलीस स्टेशन या नेण्यात आलेलं आहे आणि सध्या आंदोलन जे आहे ते बंद आहे किंवा संपलेलं आहे अशाच प्रकारे म्हणायला लागेल। आता गिरगाव चौपाटीवर जे दृश्य आहे ते वेगळं असणार आहे। गिरगाव चौपाटीमध्ये सर्व आंदोलक त्या ठिकाणी जमणार होते, शिवसैनिक देखील आंदोलनासाठी त्या ठिकाणी जमणार होते। अगदी कृष्णात, आपण जाणून घेऊया गिरगावमध्ये काय वातावरण आहे। गोविंद तुपे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया गोविंदकडे। गोविंद, सध्या शिवालयाच्या बाहेर तर पोलिसांनी सगळ्या या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। गिरगावपासून जिथून आंदोलन सुरू होणार होतं तिथे
तिथे नेमकी काय सध्याची परिस्थिती आहे, काय तिथे जमलेले आहेत आंदोलनकर्ते, कशा प्रकारे वातावरण दिसतंय? नक्कीच आपण जर बघत असाल तर या ठिकाणी दुपारी 1 नंतर जे या ठिकाणी ग्रामीण भागातून आंदोलक असतील, शेतकरी असतील, जे या डायरेक्ट गिरगाव चौपाटीवर आले त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आला. आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो गिरगाव चौपाटीवर तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. जे जे आंदोलन या ठिकाणी आंदोलक येत आहेत त्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे आणि पोलिसांच्या व्हॅनमधून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे गिरगाव चौपाटीवर पूर्णपणे बॅरिकेटिंग लावून नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वाहनाची जी आहे ती कसून तपासणी केली जात आहे, जेणेकरून आंदोलक कुठेही वर्षा बंगल्यावर जाऊ नयेत अशा पद्धतीचा जो पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतो आहे. जे आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणी प्रत्येक पोलीस जे आहेत ते ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत. एकूणच सगळं जे काही वातावरण आहे गिरगाव चौपाटीवरचं ते पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी असतील, आंदोलक असतील, हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी जसे जसे येत होते तसतसे आंदोलक ताब्यात घेतले जात होते आणि आता एक आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. माध्यमांची जी गर्दी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्की काय म्हणता येतं? मुंबई काँग्रेस, मुंबई काँग्रेस, आपण जर बघत असाल तर या ठिकाणी कशा पद्धतीनं आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर सुरू आहे. संपूर्ण गिरगाव चौपाटीवर असंच सकाळपासून जे आहेत ते आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे. या ठिकाणी आणखी काही शिवसैनिक असतील, वेगवेगळ्या विविध पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, खास करून महाविकास आघाडीतले, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महाविकास आघाडीतले शाखा प्रमुख आहेत एकनाथ खराडे, आपण त्यांच्याशी बोलतो आहोत की काय नक्की आपण जर बघत असाल तर पोलीस जे आहेत या ठिकाणी आंदोलकांबरोबर या ठिकाणी पत्रकारांनाही या ठिकाणी मज्जाव करताना पाहायला मिळतात. काय म्हणणं आहे? सरकारचे दबाव तंत्र चालू आहे, सरकारचे दबाव तंत्र चालू आहे. कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे आम्ही काय आमच्या घरचं काम करण्यासाठी इथे आलेलो आहे, शेतकऱ्यांसाठी इथे आलेलो आहे आणि आंदोलन चिरडण्याचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा. आणि कुठेतरी शाखा प्रमुख आहात तुम्ही मुंबईत. मुंबई शिवाजीनगर पैगणवाडी आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत स्वतः राजू शेट्टी सध्या झी 24 तास बरोबर जोडले गेले. जाणून घेऊया राजू शेट्टींकडून काय नेमकं आंदोलनाच्या वेळी झालं. राजू शेट्टीजी, आज आंदोलन करण्यासाठी तुम्ही मुंबईमध्ये धडकलात, मात्र आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी ताब्यात तुम्हाला घेतल्याचं कळतंय, दृश्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. हॅलो, हा शेट्टी सर, माझा आवाज ऐकू आला? हा बोला. आज आंदोलन सुरू होण्याच्या आधीच कुठेतरी आंदोलन दाबण्याचा हा प्रयत्न झालाय का? तुम्हाला तुमचं म्हणणं सुद्धा अजून वर्षापर्यंत पोहोचवता आलेलं नाहीये, त्या आधीच पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलंय? 100% पोलिसांनी जनरल डायरनं सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी अशा पद्धतीची दडपशाही या ठिकाणी केलेली आहे. कुठल्याही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्याला संताप यावा, राग यावा अशा प्रकारचं कृत्य पोलिसांनी केलेलं आहे. खरं तर 4 वाजता आंदोलन सुरू होणार होतं. आम्ही आंदोलन स्थळापासून 1.5 ते 2 किलोमीटर लांब असणाऱ्या शिवालय या कार्यालयामध्ये चर्चा करत बसलेलो होतो. आंदोलनाला सुरुवात केलेली नव्हती. अचानक पोलिसांनी दादागिरी करून आम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना विचारलं की आम्ही कसल्याही कायद्याचा भंग केलेला नाही, आम्ही एका कार्यालयामध्ये चर्चा करत बसलेलो आहोत आणि आंदोलनाच्या स्थळापासून कितीतरी लांब आहोत. असं असताना तुम्ही आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? परंतु पोलिसांनी उर्मटपणानं उत्तर दिलं, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या पाहिजे माझं बोलणं, परंतु आम्ही तुम्हाला ताब्यात घेतोय, तुम्हाला जे काही करायचं ते करा. अशा प्रकारची उर्मटपणाची भाषा माझ्यासारख्या माणसाला पोलिसांनी दाखवलेली आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि याची किंमत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना निश्चितच आम्ही मोजायला लावू, एवढं त्यांनी ध्यानात ठेवावं. अगदी. शेट्टी सर, आता तुम्ही पोलिसांच्या ताब्यात आहात, पण आता पुढची भूमिका काय? कारण वर्षापर्यंत तुमचं बोलणं, तुमचं म्हणणं वर्षापर्यंत पोहोचलं पाहिजे. काय आता पुढची भूमिका असेल? आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढत राहणार. तुम्ही SRP आणा, तुम्ही दंगल निवारण पथक आणा, तुम्ही गोळ्या घाला, काही करा,
मागं हटणार नाही. कोकणी शेतकऱ्याचा राग काय आहे हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लवकरच दिसेल. बरं, आता झी 24 तासच्या माध्यमातून आपण पोहोचूया. काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्याला एनडीआरएफ एसडीआरएफ मध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. राज्य सरकारचा निधी आहे, केंद्र सरकारचा निधी आहे आणि तो केवळ नैसर्गिक आपत्तीमध्येच खर्च करायचा असतो आणि त्यातून आम्ही आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये म्हणजे एका आंब्याच्या झाडाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये अशी मागणी करत होतो. सरकारनं केवळ 22,000 रुपये हेक्टरला म्हणजे एका झाडाला 220 रुपये देऊ केलं. होय. वास्तविक पाहता एक हापूसचा आंबा जो निर्यात होतो त्याची किंमत 500 रुपयापेक्षा जास्त आहे आणि त्याला मात्र ते केवळ 220 रुपये झाडाला देत आहेत. होय. ही थट्टा आहे, चेष्टा आहे. एका मजुराची दिवसाची मजुरी 800 रुपये आहे. एका मजुराच्या मजुरी एवढी सुद्धा भरपाई नाही. अशा प्रकारची चेष्टा सरकारनं केल्यामुळं आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी अस्वस्थ होता. तो गेली 2.5 महिने आंदोलन करत होता. या काळामध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री कोकणात आले, कधी कुणाच्या लग्नाला, कुणाच्या वाढदिवसाला आणि कुणा खाजगी कार्यक्रमाला आले, परंतु एकदाही त्यांना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावं असं वाटलं नाही. एकदाही त्यांना आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत ऐकावं असं वाटलं नाही, निवेदन घ्यावं असं वाटलं नाही. तेव्हा 2.5 महिन्यापासून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं भेटीची वेळ मागतोय. त्यांना वेळ द्यावा असं वाटलं नाही. त्यांना केरळला, आसामला, बंगालला, तमिळनाडूला प्रचार करायला वेळ मिळाला, राजकारण करायला वेळ मिळाला, बाहेरच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जायला वेळ मिळाला, पण आम्हाला भेटायला वेळ मिळाला नाही. म्हणून आम्ही कोकणातले शेतकरी आम्ही त्यांना भेटायला येत होतो, तर आमच्यावर पोलीस सोडून अशा प्रकारे दडपशाही केलेली आहे. अगदी शेट्टी सर, मला फक्त 2 गोष्टी जाणून घ्यायच्यात. एक तर तुमच्या या मोर्चाला परवानगी होती का, आणि तुम्ही अजून गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच असं तुम्ही सांगितलं की 1.5 किलोमीटर आधीच तुम्हाला त्यांनी ताब्यात घेतलं. आता इथून पुढे आता तुम्ही आहात कुठे? पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेऊन ठेवलंय कुठे? आता मी पोलिसांच्या व्हॅन मध्ये आहे. नेमकं कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही, पण मी पोलीस व्हॅन मध्ये सध्या आहे. बरं, ह्या मोर्चाला तुमच्या परवानगी दिलेली होती का? पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती, परंतु आम्ही सांगितलं की महात्मा गांधींनी आम्हाला सविनय कायदेभंग शिकवलेला आहे आणि जेव्हा सरकार नीट काम करत नाही तेव्हा नम्रपणानं सविनय कायदेभंग करणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे. तो असाच सविनय कायदेभंग करून महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सविनय कायदेभंग करतोय. आम्ही आंदोलन करणार एवढीच आमची भूमिका होती. अगदी गिरगाव चौपाटीवर अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत. राजू शेट्टीजी, तुम्हाला त्यांना काही निरोप द्यायचा आहे का? कारण आता तुम्ही पोलिसांच्या ताब्यात आहात, पुढची कार्यवाही कशी असणार आहे, काय नेमकं तुमचा संदेश? पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी मागं हटायचं नाही. आता इथून पुढे गनिमी कावे सुरू होतील आणि मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनाही इशारा देतो, कोकणातल्याही मंत्र्यांना इशारा देतो आणि मुख्यमंत्र्यांनाही इशारा देतो. आम्ही पाहुणे म्हणून मुंबईत आलेला असताना ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला वागणूक दिलेली आहे त्याची कुठेतरी भरपाई आता भविष्यामध्ये आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही, एवढाच इशारा मी सगळ्यांना देतो. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात. राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आपल्या बरोबर होते आणि आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. गिरगाव चौपाटीवरून आंदोलनाला सुरुवात होणार होती. शिवालयामध्ये इथल्या लोकांबरोबर चर्चा करत असताना, आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा करत असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे हा मोर्चा पुढे निघूच शकला नाहीये. आज वर्षावर हा मोर्चा धडकणार होता. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज हा मोर्चा आयोजित केलेला होता. मात्र मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी राजू शेट्टी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी आहेत, जे काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी आहेत ते आहेत या आंदोलनामध्ये. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन सध्या तरी स्थगित या अवस्थेत आहे. आता पोलिसांची पुढची कार्यवाही नेमकी काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या दरम्यान राजू शेट्टींनी झी 24 तास बरोबर बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सरकारला इशारा दिलाय. आता गनिमी काव्यानं आमचा हे आंदोलन सुरू राहील असं त्यांनी सांगितलं.
तर मोठं आंदोलनातलं वातावरण सध्या तापलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण एका बाजूला पाहतोय महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलून ताब्यात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे राजू शेट्टी शेतकरी नेते त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. काही वेळापूर्वी झी24 तासबरोबर प्रतिक्रिया देताना काय नेमकं त्या ठिकाणी घडलं याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर शिवालयामध्ये राजू शेट्टी काही आंदोलनकर्त्यांबरोबर बोलत होते, चर्चा करत होते. आंदोलनाला काही वेळामध्ये गिरगावमधून सुरुवात होणार होती. साधारण आंदोलन ज्या ठिकाणून सुरू होणार होतं म्हणजे गिरगावपासून हे 1.5 किलोमीटर अंतरावर राजू शेट्टी आणि इतर मंडळी बसलेली असताना पोलिसांनी तिथे आले आणि राजू शेट्टी आणि या सर्वांना ताब्यात त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे आंदोलन पुढे होऊ शकलेलं नाहीये. आज हजारो काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी राजू शेट्टींच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. निसर्गाच्या बदलामुळे, वातावरण बदलामुळे सध्या आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे असा आरोप करत सर्व मागण्या घेऊन राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन निघालेलं होतं. सरकारनं दिलेली मदत ही किती तुटपुंजी आहे आणि ही अक्षरशः शेतकऱ्यांची कशी थट्टा आहे या संदर्भात राजू शेट्टी यांनी झी24 तास बरोबर फोनवर बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तेव्हा आंबा उत्पादक हेक्टरी 5 लाख आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. अर्थात आता सरकार दरबारी ही मागणी ऐकली जातीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया कृष्णातकडे, जाणून घेऊया काय नेमकी ताजी स्थिती आहे. कृष्णात सध्या शिवालयाबाहेर तर आंदोलन हे थांबलेलं आहे कारण सर्वांनाच ताब्यात घेतलंय. मात्र पुढे नेमकं आता काय होणार आहे कारण वर्षापर्यंत हे म्हणणं त्यांचं पोहोचतंय का हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत अगोदरच पोहोचलेल्या होत्या. त्यानुसार काही निर्णय अनुदान मदतीच्या संदर्भात घेण्यात आले होते, परंतु जी तुटपुंजी मदत दिली जाणार आहे ती या आंदोलकांना मान्य नव्हती आणि त्याचमुळं या मोर्चाचं आयोजन हे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं. कारण राजू शेट्टी यांनी कोकणामध्ये जाऊन देखील शेतकऱ्यांशी चर्चा केली होती, त्या ठिकाणी देखील आंदोलन केलं होतं, त्या ठिकाणी देखील मागणी आपल्या नोंदवल्या होत्या. परंतु सरकार दरबारी या ज्या मागण्यांचं योग्य प्रकारे दखल जी आहे ती घेतली गेली नाही असं राजू शेट्टींचं मत होतं आणि त्यामुळंच थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षावर भेटण्यासाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा अशा प्रकारचं एक मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून शिवालय या ठिकाणाहून हे सर्व नेते राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, हर्षवर्धन सकपाळ असतील, त्याचबरोबर दीपक पवार असतील, इतर सर्व आंदोलक जे आहेत ते निघणार होते. परंतु दुपारी नंतर मात्र संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो शिवालयाच्या बाहेर लावण्यात आला. पोलीस व्हॅन या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आणि थेटपणे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. ह्या आंदोलकांना ताब्यात घेतेवेळी आंदोलकांनी तीव्र विरोध केलेला पाहायला मिळाला. या आंदोलकांकडून आंबे फेकण्यात आले निषेध म्हणून, तरी देखील कुठल्याही परिस्थितीत पोलिसांनी मागे न हटता सर्वांना ताब्यात घेतलं आणि विविध पोलीस स्थानकामध्ये त्यांना नेलं गेलेलं आहे. त्यांच्यावर आता गुन्हे दाखल केले जातील कारण या मोर्चाला परवानगी दिली गेली नव्हती अनुपमा आणि त्यामुळं या मोर्चाला परवानगी न देता अशा प्रकारचा मोर्चा काढला जाणार होता. तत्पूर्वीच सर्व आंदोलकांना मोठ्या जबरदस्तीनं सर्वांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. जी खरं तर राजू शेट्टी यांच्याबरोबर आपण काही वेळापूर्वी बोललो आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची एक प्रतिक्रिया दिली आहे की SDRF NDRF कडे जो फंड पडून आहे आणि जो खरं तर नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरतात तो जो निधी आहे तो या शेतकऱ्यांना मिळावा, मात्र तो मिळत नाही आणि याकडे सरकारनं लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र आता हे म्हणणं एकंदरीतच सरकार दरबारी पोहोचतंय का आणि कोणी मंत्री या संदर्भात लक्ष घालतात का हे बघणं कृष्णा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. काय सरकारकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे का? कारण सर्व पक्षांना आवाहन केलं होतं राजू शेट्टींनी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी. नक्कीच सरकारकडून या संदर्भातली दखल जी आहे यापूर्वी घेतली गेली होती. सकाळी दुपारी उदय सामंत यांनी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा या संदर्भात सरकारबरोबर मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं गेलं होतं. परंतु ठोस मदत जी आहे ती किंवा जी समाधानकारक मदत जी आहे ती सरकारकडून दिली गेलेली नाही. तशा प्रकारची घोषणा जी आहे ती सरकारकडून करण्यात आलेली नाही आणि त्यामुळंच हे सर्व आंदोलक जे आहेत ते संतप्त झाले होते आणि मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं.
परंतु राज्य सरकार आता पुढच्या काळामध्ये मदत वाढवून देण्यासंदर्भात काही चर्चा होते किंवा या संदर्भात काही निर्णय घेते का ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी ही आंदोलन दडपून टाकण्यात मात्र राज्य सरकार पूर्णपणे यशस्वी झालेलं पाहायला मिळतंय. कारण कुठलाही मोर्चा जो आहे तो काढू दिला गेला नाही. अगदी शिवालयपासून जाणारा शिवालयाच्या इथंच मोर्चातल्या नेत्यांना अडवण्यात आलं. त्याचबरोबर गिरगाव चौपाटी या ठिकाणी जे आंदोलक जमले होते तिथं देखील त्यांना अडवून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळं मोर्चा दडपण्यामध्ये पोलीस आणि सरकार यशस्वी झालेलं पाहायला मिळते सध्या तरी. निश्चितच कृष्णा, तसे संपर्कात रहा आणि एकंदरीत काजू आणि आंबा उत्पादकांची अशा प्रकारे आज ही आंदोलनाची कशा प्रकारे थांबवण्यात आलं, कशा प्रकारे स्थगिती देण्यात आलेली आहे हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतोय. तर आंब्यांची माळ घालून आज हे आंबा उत्पादक शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी आलेले होते. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन काही वेळामध्ये सुरू होणार होतं. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांना ताब्यात घेतलेले काजू आणि आंबा आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे. तर आपल्याला पाहायला मिळतंय विनायक राऊत सुद्धा या ठिकाणी आता पोहोचलेले. सर्वच पक्षांना खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी सांगितलेलं होतं, तशी विनंती केलेली होती. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी शेट्टी आणि शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठिकाणी आपण पाहतोय विनायक राऊत यांना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. कोकणातलं एक महत्त्वाचं नेतृत्व आणि त्यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतले. काजू आंबा आंदोलकांची अशा प्रकारे अजूनही धरपकड सुरूच आहे. तर काही वेळापूर्वी आंदोलन खरं तर सुरू होणार होतं. गिरगाव चौपाटीपासून ते वर्षापर्यंत हा सगळा मोर्चा निघणार होता. मात्र मोर्चा निघण्याआधीच पोलिसांनी या सगळ्यांची धरपकड केलेली आहे. राजू शेट्टी यांच्याबरोबर झी 24 तासने संपर्क साधला. त्यावेळी राजू शेट्टी हे पोलीस व्हॅनमध्ये होते आणि मला कुठे घेऊन चाललेले आहेत, पुढे काय करणार आहेत हे मला याबद्दल काहीही माहिती नाही असं त्यांनी म्हटलं. मात्र जी काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं. सध्या वातावरण एवढं नैसर्गिक बदललं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालंय. यंदा तर केवळ 30%च खरं तर काजू आणि आंब्याचं उत्पादन झालेलं आहे नैसर्गिक वातावरणातल्या बदलामुळे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. कोकणातले शेतकरी पहिल्यांदा शासनाकडे अशा प्रकारे मदतीची मागणी करण्यासाठी आलेला आहे आणि शासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढलेला असल्याचं त्यांनी सांगितलं. खरं तर हे सामान्य शेतकरी नाही तर हे बागायतदार शेतकरी आहेत आणि या बागायतदार शेतकऱ्यांचं सध्याच्या या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. वातावरणातल्या बदलानं आंबा, काजू जे खरं तर निर्यात होणारी जी फळं आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आर्थिक मोठा भार त्यांना सोसावा लागतोय आणि या सगळ्या व्यथा घेऊन राजू शेट्टी आज मुंबईमध्ये आले होते. गेल्या काही दिवसांपासून कोकणामधलं वातावरण राजू शेट्टी यांच्या मोर्चांमुळे, तिथल्या भाषणांमुळे चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचवेळी राजू शेट्टींनी हाक दिलेली होती 15 मेला मुंबईमध्ये मोर्चा घेऊन पोहोचू आणि त्यांनी सर्वच काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांच्या नेतृत्वांबरोबर भेटीगाठी घेतलेल्या होत्या. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती आणि त्यानुसार या आंदोलनाचं नियोजन केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनायक राऊत या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. महादेव जानकर सुद्धा आंदोलनामध्ये होते. मात्र या सर्वांचीच पोलिसांनी धरपकड केली, सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे आता पुढची कार्यवाही ही कोर्टामधून होणार आहे कारण या आंदोलनाला परवानगी नव्हती असं स्वतः राजू शेट्टी यांनी सांगितलं. मात्र महात्मा गांधींनी दाखवलेल्या सविनय कायदे मोर्चा आणि या संदर्भात आम्हाला तो अधिकार दिलेला आहे संविधानानं आणि त्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं. आणि त्यामुळे आता ह्या आंदोलनाला कुठेतरी सध्या तरी खीळ बसलेली आहे. अर्थातच हे आंदोलन पुढे असं सुरू राहणार आहे आणि गनिमी काव्यानं हे आंदोलन सुरू राहील आणि निश्चितच सरकारला आणि सरकारमधल्या मंत्र्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. त्याचबरोबर कोकणातल्या नेतृत्वांना, कोकणामधल्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे. काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पहा, आर्थिक स्थिती त्यांची कशी झालेली आहे ते पहा असंही त्यांनी सांगितलं. तर बदलत्या हवामानामुळे सध्या या दोन पिकांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय आणि सरकारने जी मदत देऊ केलेली आहे ती अत्यंत तोकडी आहे, तुटपुंजी आहे असा आरोप त्यांनी केला आहे. आणि म्हणूनच नवीन मागण्या घेऊन राजू शेट्टी या शेतकऱ्यांसह आज मुंबईमध्ये धडकले. वर्षा बंगल्यावर हा मोर्चा निघणार होता
मात्र मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी तो अडवलेला आहे आणि ही सरकारची दडपशाही आहे, पोलिसांचं बळ वापरलं जातं आहे आणि आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतो असं राजू शेट्टी यांनी आरोप केलेला आहे. तर गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा हा मोर्चा निघणार होता, मात्र निघण्यापूर्वीच मोर्चा हा अडवलेला आहे. तर हवामान बदलाचा शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे आणि या नुकसान झालेल्या आंबा उत्पादकांना हेक्टरी 5 लाख रुपये तर काजू उत्पादकांना हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र या मागणीकडे सरकारनं दुर्लक्ष करत केवळ नुकसानीचा मोबदला म्हणून हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे आंब्याच्या प्रति झाडाला 220 रुपये असा भाव दिलेला आहे. खरं तर 5,000 रुपये प्रति झाडाला मिळावे, मोबदला मिळावा अशा प्रकारची मागणी आंबा उत्पादकांची आहे. तर काजूच्या प्रति झाडाला केवळ 110 रुपये मदत देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे आणि यामधून कुठल्याही प्रकारचा आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही, होऊ शकत नाही या रकमेने अशा प्रकारे शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच आपल्या मागण्या घेऊन आज हे सर्व शेतकरी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मुंबईत धडकले खरे, मात्र हा मोर्चा निघू शकलेला नाहीये. तर मोर्चाची पूर्वतयारी राजू शेट्टी यांनी अनेक दिवसांपासून केली होती. संपूर्ण कोकणचा भाग राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपासून पिंजून काढलेला होता. विविध भागांमध्ये जाऊन आंब्याच्या काजूच्या बागांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालंय हे स्वतः राजू शेट्टींनी पाहिलेलं होतं.